वसा जनसेवेचा. लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथे अवैध रेती उत्खननाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या उपसरपंचावर कथित रेती माफियांनी जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना 10 फेब्रुवारी 2026 रोजी घडली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार गावालगतच्या खडकपूर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती उपसरपंच समाधान तुकाराम मुळे यांना मिळाली होती. लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडण्यासाठी ते प्रत्यक्ष घटनास्थळी गेले. यावेळी अमोल प्रभाकर पालकर, सुभाष साहेबराव माळोदे व अतुल बंडू राऊत हे तेथे येऊन त्यांनी उपसरपंचांना अडवले. त्यानंतर मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली व तुला गाडीच्या टायर खाली मारून टाकू, आमच्या नादी लागू नको अशा शब्दात धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. घटनेनंतर उपसरपंच मुळे यांनी 11 फेब्रुवारी रोजी लेखी फिर्याद दिली. त्यानुसार बेबी पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 41/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रशासनावर कारवाईचा दबाव. या घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली असून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी होत आहे. अवैध रेती उत्खननाचा मुद्दा यापूर्वीही चर्चेत होता, मात्र संबंधित यंत्रणांनी प्रभावी कारवाई केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP मेहकर करीत आहे. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.